अंकिता कायले लढतं व बाई व तिच्या बुवारीसाठी लढतं काय तू? तिला आदतच आहे अशी बोलायची, टोचू टोचू कोणाले. तुलाच बोलते काय ते, मलाही बोलते म्हटलं सासू असून. आई ग तुला सांगू काय, मी मला म्हटलं आतापर्यंत माझ्या सासूने काही म्हटलं ना तर मला कधी बेकार नाही वाटलं म्हटलं ह्या गोष्टीचं. पण आज वहिनीनं म्हटलं ते माहेरच्या लोकांना असं म्हटलं म्हणजे ना लयच बेकार वाटते. तू लढू नको बापा, लढू नको. जवळ गिवळ पहिन तर म्हणन बापा म्हणन अंकिता तू लढून राहिली म्हणन. कशी राहायची 2-4 दिवस तर राहू नाही दिन तुले. इले काय आहे, इले आदतच आहे हो बाई हमेशाची. तिथे जाते तिच्या मायच्या इथं, तिथूनही भांडून झगडून येते. तिथं काय सारखी सुधी राहते ती. मला मोठं खराब लागून राहिलं तू लढून राहिली तर. आई मी तुला सांग काय, आतापर्यंत ना मला खूप जणांना म्हटलं असं, पण मैदा मी कधी त्या गोष्टीचं वाईट नाही वाटून घेतलं. पण आज वहिनीने जे म्हटलं ना ते माझ्या मनाला टोचलं म्हटलं एकदम. तू काही लढून राहिले रे, तू चुपचाप राह. अजून येईन ते कोण म्हणन मारलं काय म्हणून माझ्या लेकराले म्हणन. मोठी जाली आहे ती, जाल घ्यायला येईन मग अजून मायावर. हो आता लढते ना, ते मायाच तर बोलली तिले म्हणून आता लढून राहिली. सांगत जा ना तिले जरासा, बोलू नको म्हणून कोणाले. आई त्याला काय समजते, तू कायले त्याला बोलून राहिली? लहानसा आहे ना तो. नाही हो त्याला कायले बोलतो, त्याला काय समज आहे? त्याला लढून त्याला म्हणून काही फायदा आहे का मला? ते आता उगाच त्याला मजाक करून राहिली मी. अहो या ना बसा ना. तुम्ही का बरं तिकडे तिकडे गेले? अंकिता तुला काही झालं का, तू लढून राहिली काय? मला असं वाटून राहिलं का तू लढून राहिली म्हणून. नाही हो अंकितजी, नाही रडत आहे मी ना हे हा बाबू रडत आहे. बाबू रडत होता ना तर त्याला मी असं नाटक करत होते. बाबू काय झालं रे तुला, काय रडत आहे तू? हो आत्या आत्या नाटक करते बाबूचं, बाबू रडते तसं तसं नाटक करते. अंकिता भूक लागली आता, जेवायला झालं का वहिनीचा स्वयंपाक वगैरे? बघून आली असती तर बरं बरं झालं असतं आता मला. हो भूक तर मला पण लागली आता. बघते मी जाऊन किचन मध्ये, वहिनी नसेल तर मग मीच करून आणते. काय नाही हो आणतो ना मी. बस तू तिथेही करणं इथेही करणंच करणं आहे सारं. तुलाच कोण सुख देईन हो बाई. बस बाकीच्या दिवशी तर मग ते करतेच. आता नाही करून राहिली तर तिला जरा असं घुरा आलाय. येऊ दे तिचं तिच्यासोबत, मी करतो तुझ्यासाठी. बस इथं गोष्टी करा तुम्ही दोघं जण. फक्त यायला पाहिजे काय? आई कशाला ग, तुलाही त्रास होते ना, तुझे पण पाय दुखते उभ्या उभ्या करते तर. राहू दे मी करते काहीतरी. नाही हो आता पोरीसाठी 2 दिवस करन तर त्रास होऊन जाईन का माझ्या पायाले? आई तसं पण ना खूप दिवस झाले तुझ्या हातचं काहीच नाही खाल्लं मी. काहीतरी खरंच बनव तू आज. आज ना मी खरंच बसते, मला तू काही पण म्हण आता. बरं करतो ना, सांग काय करू जावई बा? सांगा ना तुम्ही म्हणाल तसं करतो बा. आता तुमच्या शहरातल्या सारखं तर नाही येत बा मला करता. आता आम्ही खेड्यातले लोक जसं येते तसं करतो. पण तुम्हाला काय पाहिजे तर सांगून द्या तुम्ही. आई काही पण बनवा तुम्ही, चालते, मला काही पण केलं तरी चालते. काय झालं, काय चालू आहे? अरे गजू मी काय म्हणतो बाबू, आई जाऊ दे ना. काय झालं आई? काय काय गोष्ट होय? काऊन म्हणते जाऊ दे ना म्हणते अंकिता? नाही काही नाही म्हटलं, काय आणतं म्हटलं आता पाहुण्यासाठी. आता नवीन काही आण म्हटलं बा, असं म्हणून राहिली होती तुले. काय आणू आई सांग ना. भाऊजी काय आणू तुमच्यासाठी? सांगा काय खाता तुम्ही? तुम्ही तर नॉनव्हेज खात नाही बा, तुम्हाला चालत नाही. शुद्ध शाकाहारी माणसं आहे तुम्ही. नाही बा ते नाही चालत आपल्याला, काय करावं. सुरुवातीपासूनच खात नाही ना मी, मला चालतच नाही. आणि आमच्याकडे कोणीच नाही खात. दुसरं काही का बनवा, तुम्हाला जे वाटेल ते असं करा. गुलाबजामुन बनवा. हो मी बी तेच म्हणत होती, अंकिताला आवडते तर गुलाबजामुन बनवू म्हटलं आपण आता. आई राहू दे ना ग, कशाला विनाकारणच त्रास घेते तू. आई काय त्रास घेते, ती वहिनी कायसाठी आहे मग? नाही तिने काय विनाकारण आपल्याला तकलीफ. राहू दे मी करतो ना बाबू. आई मी करायला लावतो ना, तू काय टेन्शन घेते त्या गोष्टीचं? तुम्हाला गुलाबजामुन भेटन म्हणजे भेटन. दादा राहू दे ना रे, कशाला विनाकारण. ते गुलाबजामुन साठीच विनाकारण घरात ना वाद होईल, ते मला बरे नाही वाटणार. राहू दे त्यापेक्षा करूच नको. मी खाते ना माझ्याकडे करून, किती वेळा मी करते. पण यांना ना नेहमीच आवडते तर नेहमीच करावं लागते. अरे अंकिता काहीच नाही होत, तू काय टेन्शन घेतं त्या गोष्टीचं? वाद नाही होत ना, काहीच नाही होत. खोलीच्या बाहेर कल्ला येईन तर म्हणतो तू. हो म्हण रे तिले, कर म्हणा. केलं तर काय झालं? ते काय माझी पोरगी काय 12 महिन्यातून काय 12 महिने येऊन बसते का इथं? एखादा डाव करू नाही शकत तिच्यासाठी? आई कोण म्हटलं करत नाही म्हणून? मला सांगत जाय फक्त तू काय करायचं आहे काय नाही, तू मला सांगत जाय फक्त. हे पोरगी बापा 15 दिवसासाठी आली म्हणते आणि आता म्हणते आई जातोय म्हणते, उद्या म्हणते. अंकिता काऊन राहिना 8-15 दिवस येत तर नाही? किती वेळा आठवण करतो आम्ही तुले, कधी येईन म्हणून. नाही रे दादा आली ना मी, असं थोडी आहे का आली नाही म्हणून. आता म्हटलं म्हणजे माझी इच्छा होती की रक्षाबंधन पर्यंत थांबाव, पण मग आता की नाही, मग आता माझं इच्छाच हे झाली. असं वाटते की तिथेच बरं याच्यापेक्षा. काऊन तुला कोणी काही बोललं काय, काही म्हटलं काय? मला सांग. मी आहे ना, मी असल्यावर तू कोणाच्या नको ऐकत जाऊ काय? मला सांग तू काय झालं तर. नाही दादा काही नाही झालं. कायले खोटं बोलतं सांग ना त्याले. आपण लपू ठेवतो तर अजून वाढत जाते ते. नाही दादा ही आई काही पण बोलते.
काहीच नाही, प्रॉब्लेम नाही आहे काही. बरं आण मग तू गुलाबजामुन जा. नाही कोणी करणार तर मीच करणार, जा. बरं घेऊन येतो. काही प्रॉब्लेम असले तर मला सांगत जाय तू. अशी हे ठेवून तशी तशी गावाला चालली जाशील, मग म्हणशील का तिथं बरोबर नाही वाटलं, असं नाही तसं नाही. मग आमचंच मन आम्हाला काही. नाही रे दादा, तू कशाला टेन्शन घेतं? तुझ्याविषयी काही प्रॉब्लेम आहे का मला? काहीच नाही. तुझं नाही, आईचं नाही, बाबाचं नाही, कोणाचं नाही आहे. मग थोडंसं वहिनीचं आहे, पण ते ऍडजस्ट करून घेते मी. कशाला आता हे विनाकारण वाद. हे पाय, आता नंदा भावजाय तुम्ही प्रेमानं जर राहिल्या तर आम्हाला लय चांगलं वाटते. पण आता ते राहतच नाही प्रेमानं, तर काय करावं? अरे नेहमीच आहे रे तिचं. कोणी आला का तसंच होते तिचं. त्या खोलीतून बाहेर नाही निघणार, काही करणार नाही. हा, तिले म्हटलं सकाळी जराशी चूल पेटून घे म्हटलं. आता गरम पाणी पाहिजे आंघोळीले तर ठेवून देता येते. बाकीचं इकडचं मी करूनच राहिली. अंगण झाड झोड पाणी टाकणं, हा, रांगोळ्या टाकणं, हे ते काम करून राहिली. मग बाई साहेबा उठली उशिरा. उठली तर उठली, कर म्हटलं तर तेही झालं नाही. मग उलटी इलेच बोलायला लागली. हा, तुम्ही येता आणि मग मला असं होते आणि तसं, आणि मलाच काम करायला लागते आणि तुम्ही बसल्याच राहता. आता तू सांग, ते पोरगी तिथेही करते, 4 दिवस इथं आली माहेरी, तर काय आपण तेवढंही नाही करू शकत तिच्यासाठी? अंकिता, काय म्हणता, बोला ना. अगं तुला नाही करमत असेल तर चल गावाला. तुला तिथे करमते ना, तिथेच चल. कशाला राहतेस मग इथे? हा, विनाकारण आपण कोणाला प्रॉब्लेम द्यायला नाही आलो कुठे. चला बा, आता तुझी इच्छा होती यायची इतक्या दिवसानंतर, म्हणूनच मी सुट्ट्या काढल्या म्हटलं. नाही नाही भाऊजी, कोणत्या गोष्टीचा त्रास नाही आहे तिला आमच्या घरी. हा, बहीण होईन ती आमची, कसं काय त्रास देऊ आम्ही तिला, सांगा बरं. हा, काय नाही करून राहिलो बा. आता ती जर असं हिचाच आहे. आता काय करता, एखाद्या एखाद्या बाईचा स्वभावच असते तसा. आपण बदलू शकतो काय भाऊजी तो? नाही, मी तिला म्हणत आहे की जसं मी हे याच्याबद्दल काहीच नाही म्हणत आहे. मी ऐकलं पाहिलं बोललो, पण म्हणजे याच्या गोष्टीचा मला काही त्रास नाही आहे. ते तुमचं घरातलं मॅटर आहे, बहीण भावाचं, नंदा भावजायांचं. त्यात मी काहीच बोलणार नाही, कारण की ती पण माझ्या घरात काही बोलत नाही. मीच कशाला बोलत बसू? ते तर तुमचं चालू राहणारच बहीण भावांचं. पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुला जर नाही करमत, तुझं मन नाही लागत, तर आपण जाऊ बा, असं म्हटलं मी. फक्त एवढं आहे की माहेरी असो की सासरी असो, तिला जर कोणी बोललं तर माझ्याकडून सहन होणार नाही, एवढंच मी म्हटलं. त्या ताईंना पण म्हटलं. तर त्या म्हणायला लागल्या की तुम्ही इथे येऊन बसले आणि तुमच्यासाठी करू असं वगैरे काही म्हणत होत्या. एवढं चालूच राहते आमच्या घरात. आई, काही चालू केलो नाही राहत. जास्त ते वाया चालली आहे म्हटलं. तिला आता थांब ना तू. तिला आता तिच्या मायच्या घरी हाकलतोच ना मी, आणि आणतच नाही तिथून. चांगली राहू देतो खैसेपर्यंत. हो, आणि जमलं ना तर आणतच नाही. लय खेळ आणलाय तिनं. बाबू राहू दे, आता जे काही आहे आपल्याला ऍडजस्ट करावंच लागते. आणि लेकरासाठी तरी काय करतो, लेकराची माय दूर झाली तर म्हणून आपण बर्दाश्त करून राहिलो. जाऊ दे, जे होते ते होऊ दे, चालूच राहते. नाही आई, आज नाही तर कधीच नाही होणार. हा, आताच करावं लागन. जे काही निर्णय घ्यायला लागन ना, तो आताच घ्यायला लागन म्हटलं. तिच्या मनानं थोडी चालणार आहे काही. तिचीच बंजारी चालवण ते तर नुसतं. तिच्याच मनानं थोडी करू देणार आहे मी तिले. मी आहे ना अजून सध्या. आता अशी करून राहिली, समोर चालून मायबापाकडून होणार नाही तर अजूनच करून जास्तीची. त्याच्यापेक्षा आताच करतो ना मी जे करायचं आहे ते. बाबा काय करतो ना, काय नाही आता हे पोरग. हा, याला तर कोणती गोष्ट सांगणे गुन्हाच आहे. अर्ध्या गोष्टी लपवतो बाई अंकिता मी याच्यापासून. कसं आहे, आपल्याला तर माहितच आहे ते कशी आहे तर. पण तू सांग, आता याला जर गोष्टी सांगतो तर यातच घर फुटते. म्हणून मी याला अर्ध्या गोष्टी सांगत नाही, कारण आम्ही दोघीच घरात राहतो ना. ते लय हे लावते म्हटलं माझ्यावर, पण मी सांगत नसतो त्याले. असं वाटते काय करतो बाई, कसं यायचं निघून राहिलं तर आपण कायले तोडत बसा. आई, दादा मारण का आता वहिनीला? काय सांगू बाबा आता, त्याच्या काही रागाले हात पाय नाहीये. आता आपण त्याला सांगत नाही काही गोष्टी, पण आता कितीक नाही सांगा ना. नाही सांगितलं तरी त्याला समजतेस. आता तुला ते बोलली तर ते गोष्ट सांगितली काय त्याला आपण? नाही तर त्याला त्याच्यापेक्षा राग आला असता म्हटलं. मग त्याला हाकलू नाही दिलं असतं, तिले मारलंही असतं. आपल्याला वाटत नाही बाई, गोष्ट समोर गेली पाहिजे. हा, त्याचं घर फुटलं पाहिजे दोघाचं. मी त्याला कितीक डाव म्हणतो, तिची इच्छा असन तर अलग राहा तुम्ही दोघं जण. आम्ही आपलं करतो दोघाचं आणि खातो. तर नाही म्हणते तो. सांग काय करावं बाई, तिले पट्टे तर कर ना. 4 दिवस राहून तर पाय अलग माहित पडते कसं असते. कधी कधी कोणाला नाही भावत एकत्र, तर अलग अलग राहिले. चांगली जर राहिली तर काय हरकत आहे. आपण काय असं म्हणतो काय का राहू नको म्हणून? राहू राहिले अलग, साऱ्या जगातलेच लोक राहून राहिले. पण तो त्याला मान्य नाही, अन ह्या बैलीही मान्य नाही. काय करावं आता आपण? अन बाई बी अशी आहे बाई. आता तो गेला, तो बोलन ना 4 शब्द, ते 10 शब्द बोलते, डब्बलच बोलते त्याच्यापेक्षा. असा मग आपण काय म्हणावं, तिला किती समजून सांगाव. मी तिला किती डाव सांगतो, त्याच्या तोंडी लागत नको जाऊ. तो जर बोलला का नाही तू चुप राहून जात जाय. राहत नाही बिचारी ते त्याच्याही समोर समोर बोलते. मग त्याला राग येते, मग फोजून मारते. आणि मग काय म्हणते, तुमच्या मायच्या यानं मला मारता.
तुमच्या बापाच्या यानं मला मारता असं होते. सांग आता आम्ही म्हणतो काय मार म्हणून, आम्हाला पदर येतेच होता. लहानसं लेकरू आहे बापा, कुठं लागून पागून गेलं काही झालं तर पोरालाही भरण्या आणि तिलाही भरण्या. मामीजी असंच चालू राहते का नेहमी तुमच्या घरात? हो बापा काय करता आता, असं चालू राहते आमच्या घरात. बस नाही तर मग आता राग जर आला ना तिले तर मग उठून पाहिजे माहेरी. हो तिथे आता भाऊ भावजाय काही आता एवढ्या विचारत नाही इले, कारण का ही इथंच नाही तिथेही अशीच करते. असं नाही का चला बाई सासू सासऱ्याचं घर होय, आम्ही काही त्रास देत असन तिले म्हणून करते, पण ती तिथे तशीच करते म्हणते. तिच्या भावजाईनं तर एकदा स्वतः आल्या होत्या, म्हटलं काय करते काय नाही, खोटं बोलली खरं बोलली विचारपूस करायले. मग एकदा भावाने आणून घातली तिले, तरी तिला लाज नाही आहे म्हटलं जराशी. आमच्या घरी नाही आहे असं, आमच्या घरी तर आईच करते. अंकिता एवढं करते म्हटलं आई बाबाचं सगळं करते, तरी पण आई अंकिताला बोलते. तर मी बोलत असतो आईला की आई विनाकारण तिला बोलून काही अर्थ आहे का? हा नाही तर मग मी वेगळं होऊन जाईन. तर मग माझी आई शांत बसते, कारण माझ्या आईला पसंत नाही का आम्ही वेगळं झालेलो, कारण ते काम करत असते काही सगळं अंकिताच करते. हो बाबा तिथं माझ्या पोरीला सुख नाही, इथं आली तर इथंही सुख नाही. हा असं आहे म्हणून म्हणते माणसाला पैशाचं सुख नाही पाहिजे, हेही सुख पाहिजे. माहेरी गेलं तर 2 शब्द प्रेमाचे आणि सासरी गेलं तर तिथं बस झालं. पण ते बरं आहे बापा, तुम्ही चांगले आहे म्हणून माझ्या पोरीचा निबेकार होऊन राहिलाय. नाही तर तिला जॉब करण्याची काहीच गरज नाही आहे आई, पण काय करणार घरी मग आई कुरकुर करते ना. आता आई म्हणते तू जॉब सोडून दे म्हणते, पण मग जॉब जर सोडला तर ती दिवसभर घरात परेशान होईल. म्हणून ती म्हणते की मला काही हो पण मी जॉब करते दिवसभर, म्हणजे दगदग झाली तरी चालते म्हणते मला कामाची, पण म्हणते मी जॉबच करते म्हणते. म्हणून ती करत आहे, नाही तर माझी काही इच्छा नाही आहे की तू जॉब कर नको करू. आणि तिला जाण्याची येण्याची काही खाण्यापिण्याची कसलीच मनाई नाही आपल्या घरी. माझी सासू पण नाही अशीच बोलते ग, खूप बोलते मला, उठली पडली बोलतच राहते आणि प्रत्येक कामात बोलते. हे असं केलं ते तसं केलं, हा काही पण अंथरूण उचलण्यापासून सगळे कामं मलाच करावं लागते आणि काहीच करत नाही. आणि आता तर त्यांचं ते गुडघेच दुखत आहेत, त्यांच्यामुळे तर त्यांच्याकडून उठणं बसणं काही होत नाही, जास्त त्रास होते त्यांना. तर ते पण ट्रीटमेंट केली आम्ही, तरी पण इतकं करूनही माझ्या ननंदबाई येतात ना त्या खूप भडकावून जातात. त्यांना सांगतोय ननद तर भडकावून जाते, आणि तू तर काही बोलतच नाही बाई त्या भावजाईले. असं राहते जिथं ननद अशी राहीन तिथं भावजाई चांगली भेटते, आणि जिथं ननद चांगली राहते ना तिथं भावजाई अशी भेटते. जाऊ दे गाई, माझ्या नशिबात तसंच असन, जसं आहे ना तसं भोगावंच लागते माणसाला, काही हरकत नाही, चालतच राहते. एवढं काही दुःख नाही आहे, लोकांना याच्यापेक्षाही दुःख आहे. मला काय, मी दिवसभर जॉबला जाते, मस्त माझ्या मैत्रिणी वगैरे आहे एन्जॉय करते, यांचं तर काही मला टेन्शन नाही आहे. कुठे जा काही खा मैत्रिणींसोबत फिर, तुला जसं वाटते तसं कर. ते तरी बरं आहे, तेवढ्या सुखानं तू म्हणजे टेन्शन मुक्त आहे, नाही तर आता तुला लय टेन्शन आलं असतं बाई. आई ग माझ्या सासू ना तशा माहिती आहे चांगल्याच आहे, पण जेव्हा माझ्या ननंदबाई येतात की नाही त्या भडकवतात की तिला मूलबाळ नाही अजून, एवढे वर्ष झाले आणि तिला सोडून द्यायला लाव आणि त्याला लग्न करायला लाव दुसरं. बस असं करते ना तेव्हाच माझ्या सासूबाई बोलते. या गेल्या की आमच्या घरात वादविवाद होतेच, आणि तसे नाही होत, तशा मग चांगल्या राहतात, मग माझ्याशी चांगल्या बोलतात वगैरे, सगळं काही व्यवस्थित होते. जाऊ दे बाबा, आता ते तर चालूच राहते व घर वैते निभवा लागते बाई, पोरीला लय निभेकार करा लागते, त्याच्याशिवाय नाही जमत. अंकिता अंकिता म्हटलं गय बाय, ए बाय याला काही आलं नाही, पण अंकिता आलं याला बोलतात. हाव रे तू आत्या वय ना ती, आत्याचं नाव घेत असते काय असं अंकिता म्हणून राहिला? हो आत्या, अंकिता आत्या. ऐक हे पोरगं मस्त आहे दादाचं, खूप मस्त आहे, म्हणजे हे मोठे झाला म्हणजे चांगलाच नाही. काय मी बाबा चांगला होते का, त्याच्या मायची काही ना काही गुण तर उतरवूच त्याच्यात. हा तू आई मोठी साजरीच आहे, सांग तुला काही खाऊ घालतो जरासं. हा तिला तर काही फिकर नाही तुझी जराशी, लेकरू उपाशी असन का काही असन त्या खोलीत धसली राहते तर त्याच्यातच राहते, बाहेर निघायचं मनच नाही करत तिचं, जसं काही खोली घेऊनच आली आहे ते अन्नात तिकून. चा बाबू चा जेवण करून घे, आजी देते जेवासाठी. हो चाल ती आईजवळ नेऊन देतो तुले. हा माझ्याजवळ तुला गमून नाही राहिला आता, तिथंच राहिला होता तिच्याजवळ, येतो मी याला देऊन देतो तिकडे नेऊन. होय ठीक आहे नेऊन दे. अंकिता हे पाय तुला गमून नसून राहिलं तर चल गावाला, एवढी काही नाराज होऊ नको. तिथे काही आपण नाराज व्हायला आलो नाहीये आणि बोलणे ऐकायला पण आलो नाहीये. नाही हो एवढं काही टेन्शन नाही आहे, चालूच राहते घर आहे ते. हा तू ठीक असेल तर मग काही प्रॉब्लेम नाहीये. हो ठीक आहे मी. बापरे नाश्ता चालू आहे बाईचा तर. हा लोकांची काही फिकर नाही घरातल्या, कोणी उपाशी आहे तापाशी आहे काही घेणदेण नाही आहे. हा मस्त नाश्ता करून राहिली. छाया काय चालू आहे? काय नाही हे नाश्ता करून राहिली होती, भूक लागली होती. असं तुला भूक लागली होती, आणि बाकीचे काय होय मग यायला लागलं काय भुका की काय? हा फक्त स्वतःपुरतं काय माहिती केलं त्या? ए खिचडी होय खिचडी.
खिचडी केली आहे ना? कोण्या टायमात खिचडी? बाकीचे पाहुणे खिचडीच खाईन काय? सगळ्यासाठीच केली काय मग? नाही एकटीपुरतीच केली होती. असं म्हणजे तू एकटी खाऊन घे आणि बाकीचे बसतेच तसेच कोई कोई करत आहे ना? म्हटलं नाही आता इले खिचडी तर नाही म्हणे. आम्हाला नाही पाहिजे म्हणे असं आता बाई म्हणे. मला एवढं सांग तू, खिचडी खायचा टाइम आहे का ह्या? का जेवायचा टाइम आहे? भाजी पोळी वरण भात सगळंच करायला पाहिजे ना? मग तू इथं खिचडी करून घेतली आणि खोलीतून बसली, एकटी खाऊन राहिली. बाकीच्याचा विचार काही का पाहुणे आपल्या घरी का काही आहे? हा, तशी तर करतं तमाशे. पण निदान कोणी 4 दिवस आपल्या घरी आलं तर तेव्हाही करतं काय? काय म्हणन ते जवळ काय म्हणन? अशीच भावजं आहे का म्हणून अंकिताची? अरे जराशी पद्धतशीर राहत जाय आणि करत जाय. कोणी आलं तर तुला काही भारवंती लागून राहिलं का? आणा लागून राहिलं कमावून स्वतः? पण करायला तर तकलीफ होते ना. करा तर लागते ना. कमावून नाही आणत म्हणून काय झालं? हातानं तर करून खाऊ घालायला लागते. अरे तर तेवढंही नाही करू शकत काय तू? हा, हातानं करून खाऊ घालू नाही शकत का पाहुणेले? का ते काही बारबार येते आपल्या घरी? 2-2, 3-3 वर्ष येत नाही ती पोरगी. हा, आणि ते जवळ मानू सुट्ट्या काढून आले ते काही आपल्यासारखे खाली लोक आहे काय? आपण तरी 4 दिवस कुठं जाऊ शकतो. ते कायसाठी आले? का चला बा आता तिला अंकिताला राहायला नाही भेटत तर चला एकटी राहते तर दोघंही राहू. हा, मग तेवढंही होऊन नाही राहिलं काय? बरं तुला आई हातभारही लावू लागते, अंकिताही लावू लागते. त्याचं म्हटलं का माझ्याकडून एकटीकून होत नाही बा. हा, तुम्ही मला करू लागा तर करू लागत नाही काय त्या तुले? एवढं सांग मला. करून असं लागत तर आता म्हणतो मी आईले. तरी जर तू नाटकच करत असशील आणि एकटी पुरतच जर करून खात असन तर मग तर तुला इथं राहणारच नाही आहे काही. मग कुठं जाऊ मी? मग कुठं जाऊ? कुठे जाय? काय करतं मग? जर तुझ्याकडून इथं काही होत नाही तर इथं राहून करतं काय? तू मला एवढं सांग. माझ्या घर म्हटलं हे. मी इथं नाही राहू तर कुठं जाऊ? मी कायले जाऊ घर सोडून? म्हणजे मग मी काम नाही करत म्हणून घर सोडून चालली जाऊ? तुझं घर आहे ना? मग तुझं घर होय तर जबाबदारी कोणाची आहे काही करायचं? माही आहे काय? का त्याची आहे? मी करू का स्वयंपाक? मी करून दारू का सगळीले? हा, तू बस. तू इथं बसली राह. मी तुझ्या बाबाला फोन लावतो, त्या भावाला फोन लावतो, इथं बोलावतो, त्याच्यासमोर स्वयंपाक करतो आणि त्याला खाऊ घालतो. म्हणजे मग त्याला माहित पडते का नाही बा जवळ किती कामाचा आहे का नाही? बाबाला कायले बोलावं लागते? त्याला कायले तकलीफ देता? असं म्हणजे त्या बाबाला तकलीफ होते आणि आम्हाला तकलीफ नाही होऊन राहिली काय? ते कसं समजते आपल्या माणसाला तकलीफ होते म्हणून? मग आम्ही कोण आहे? आम्ही माणसं नाही का तुझ्यावाले कोणी? होय ना तर. मी कधी म्हटलं कोणी होईनी म्हणून. आता रोज रोज करायचं जीवावर नाही येत काय व? हा रोजच करायला लागते ना एवढं मोठं. तर तुला आई हातभार लावू लागते ना. आईला कोण नाही म्हणत तू? आई चला मला थोडासा हातभार लावू लागा. करू लागते ना तुले, असं थोड्या करू लागत नाही. आणि अंकिताही करू लागते. आता कसं आहे ते 4 दिवस आली आपल्या घरी तर तिला प्रेमानं राहू दे. हा, अशानं काय होईल? त्या जवळ माणसासमोर तमाशा जर केले तर काय म्हणून ते? म्हणून असेच आहे म्हणून तुम्ही म्हणून तमाशे करता म्हणून येऊ देईन काय तिला अशानं इथं? हे पाय आज केला त्या तमाशा. सांगतो मी तुला, आज त्या खिचडी करून खाल्ली. आता तुला खायची आहे तर खाऊन घे तेवढी आणि लवकर किचन मध्ये होय. मी आणतो गुलाबजामुन. चांगले गुलाबजामुन बनव. गुलाबजामुनचं आणतो. बापूसाठी गुलाबजामुन पाहिजे म्हणते तर गुलाबजामुन आणतो. ते पाकिट त्याचं ते कर अन सगळ्यासाठी कर. समजलं? मस्त भरपूर कर. सगळेच खाईन. आणि तू गावाला जाशील तर तिच्यासाठी नेजो अजून. असं नाही का तू म्हणतो मनही नाही आहे. पण चांगली राह फक्त. आणि तुला नसन करायचं तर मग तू बॅग भर आणि तू चालली जाय. जाऊ शकतो. मी कायले जाऊ बॅग भरून? म्हणजे बॅग भरून जायसाठी आली काय मी इथं? मग कायसाठी आली? हे असं खोलीत बसून एकटी खायसाठी? कोणत्या सुनीचं कर्तव्य का काय असते माहित आहे ना तुले? सगळ्यासाठी काही करणं असते का काही असते? एवढं नाही समजून राहिलं का तुले? होऊनच किती राहिले तू सांग मला? 2-3 जण आपण आणि दोघं ते 5-7 जण आहे ना? मग तेवढंही नाही होत काय? तुले बोलन म्हणून तुझे कारनामे तुझे बोलणे त्या मला सांगत नाही. पण मला जे माहीत पडायचं आहे ते माहीत पडतेच ना. समजत नाही मला? असं म्हणजे तुम्हाला आता बहिणी सांगितलं मग आहे ना? कानागिनं भरले वाटते तुमचे. आई काय सांगणार आहे मला? तिले काय काहून काही म्हटलं काय त्या? म्हटलं असं तर सांगन, म्हटलंच नसेल तर कायले सांगन? मी कायले म्हणू बापा? मी कायले बोलू ना? मी कायले म्हणू? मी बोलतही नाही म्हणतही नाही आणि काही करतही नाही. अशी कशी करत नाही तू? करा तर तुला लागतेस. करशील नाही तर सांगशील कोणाले? मी 15 मिनिटात येतो. त्या 15 मिनिटात तू खिचडी खाय नाही तर नको खाऊ. किचन मध्ये दिसली पाहिजे. अर्ध काम झालेलं स्वयंपाक तरच तू आज इथं आहे. नाही तर आज तुला मी तिथं नेऊन पोहोचवतोच. जबरदस्ती लक्षात ठेवतो तू. नाही ते भाऊ ते बाप सगळे इथं बोलावतो मी आज. हो करतो. जा घेऊन या. आणतोच ना, आणत नाही तर काय तर? भल्ला खतरनाक माणूस आहे बापा या. भल्ला खतरनाक भेटला मला. याच्या जवळ पाहिजे केवढा समजदार आहे. हा, चुपचाप बसला राहते म्हटलं एका जागेवर. काही बोलत नाही ना काही नाही. ह्या माणूस तर बस बापा तनतनच करते. मारायला अंगावरच येते मारक्या बैलासारखा. खाय पटपट खाय आणि चल लागा लागते कामाले. 15 मिनिटात तुझ्या काही ना काही काम झालं पाहिजे. बापा तू एकटीच खाऊन राहिली का? एकटी पुरतच बनवलं काय काय व्हायचं? आता बाई आता तुम्ही तर सुखानं खाऊ द्या. तुमचं पोरग तर गेलंच आता सुनावून. आता तुम्ही सुनावता काय? मी कायला सुनाव बापा तुला? मला काय गरज चालली तुला सुनावाची? तू आता दिसून राहिली मला जेवतानी म्हणून म्हटलं बाई एकटीच जेवून राहिली. बाकीच्याचा काही विचारही नाही केला जरासा.
करतो ना बापा, आता एवढं खाऊ द्या मला. मी करतो, स्वयंपाक करतो तुमच्यासाठी. आणि ते गुलाबजामुन आणते अजून माझ्यावर ठेवाले, ते करतो. ते काही करतो. ह्या लढून राहिला, आई 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 करून राहिला नुसतं. याले चार जरासं काही, याले चार, ह्या मग होऊन जाते. याले आणून दे माझ्याजवळ, कर मग काय करतो तर. आई मी काय म्हणतो, जरासा कुकर लावून देता काय तुम्ही? वरण भाताचा कुकर तेवढा लावून द्या. मी याले भात चारून गिरून देतो ना जरासं. हे पाय 5 मिनिटात आली तर ठीक बाहेर, नाही तर मी काहीच करणार नाही रे बा. हा, नाही तर मग म्हणशील तू. हा येतो ना मी, येतो. हे फक्त तुम्ही तेवढं काम करा नाही मला. हो करतो. हे घे आले. तुम्ही घरातल्याही सारखाच आहे, बापासारखाच होतो. फक्त मलेच मला त्रास देतो, बाकी कोणाला त्रास नको देऊ. हा, जराशी खाले काय बसली तर 2 घास खाऊन येतात घरातले लोक. काय हसतं इथं माझी फजिती होते ना, तू हसतो साजरा. लय उशीर झाला बापा, अंगणात पाणी नाही, फळा नाही. वैशाली ताई, हो वैशाली ताई. काय म्हणतो, कुठं चालला तुम्ही हे बकेट क्रिकेट घेऊन? अहो अंगणात पाणी टाकतो ना. किती वेळ झाला, पाहि ना, एवढा टाइम झाला तरी अंगणात पाणी नाही, फळा नाही, काहीच नाही. रांगोळी नाही टाकली. आता आत्या बहीण आज काय म्हणून अशाच राहता काय म्हणून तुम्ही घरात? अंगणाला पाणी नाही म्हणून, फळा नाही लावला म्हणून, काहीच नाही म्हणून. बऱ्याच आहे म्हणून तुम्ही तर म्हणून. मी गेली म्हणून 4-8 दिवसासाठी तर घर साराय करून ठेवलं म्हणून. बोलन ना मग, आजच नाही लावलं फक्त, नाही तर रोजच तर करतो आपण. आता पहिले तेवढा धंदा आहे, करत काही नाही स्वतः, फक्त बोलत आहे ते सुनायले. हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं, याच्याहून त्याच्याहून. नाही पण आपल्याला आपल्या आईबाबाने हे शिकवलं ना मोहिनी, का अंगणात पाणी सडा टाकलं पाहिजे म्हणून. आपल्याला कोणतं शेण आणून सडा टाकू लागून राहिला. 1 बकेट पाणी टाकायला भर म्हणती राय काय, दारा आपलं टाकून द्या. हो वैशाली ताई, घरात काय होऊन राहिलं माहिती आहे का तुम्हाला? काही नाही बा, काय होऊन राहिलं घरात? काही तर नाही दिसून राहिलं मला काही होऊन राहिलं असं तर. अहो वैशाली ताई, परीजवळ हात्या बहिणं दागिने दिले की नाही सोन्याचे? हा हो, मग काय झालं त्याले? दिले होते, दिले आहे, ठेवले आहे तिनं. ठेवले होते, आता गायब झाले म्हणते. कसे झाले आता आत्या बहीण तर? मग मग काय करून हे? मला काय माहित कसे. तर ते चालली होती माझ्याजवळ, मी कपडे टाकून राहिली होती तर पाणी येऊन राहिलं म्हणून मॅम विचार केला ना, म्हटलं घेऊन येऊ काय गड्या म्हटलं अंदर कपडे. तर मी गेली तिथं, तेवढ्यात आली नाही माय मागं, मला सांगायला लागली. नाही तर माझ्यासोबत सरक्यानं बोलते तरी काय ते. मग आता काय करून, मग आता काय करून? मी काय सांगू बापा काय करून तर. दिन भरून पैसे वाल्याची पोरगी आहे ते. अहो पण आता बोंबलं नाही काय, इले काय माहित कसे होते ना काय होते म्हणून. आणि घरातून कसे काय गेले बापा, हिच्या कपाटात ठेवले होते म्हणते काय ना तिनं. आणि आपण तर बापा तिच्या खोलीत जातही नाही, जात काय पायही देत नाही तिकडे. हा मॅ म्हटलं तिले, मॅ म्हटलं आम्ही काही येत नाही उभे म्हटलं त्या खोलीत, पायही देत नाही, तुला आवडत नाही तर म्हटलं काही जमान्याचं त्या खोलीत नाही आलो म्हटलं आम्ही. हा नाही तर मग म्हणशील म्हटलं का तुम्हीच घेतले म्हणून. मग काय म्हणते त्याच्यावर, काय म्हणून लडकी मडकी झाली होती पुरी. हा लढायला लागली होती, काय करू म्हणे आता म्हणे मोहिनी ताई. मी म्हटलं मी काय सांगू बापा म्हटलं तुला, आता ते आता ठेवले ना म्हटलं बरोबर. मग आता कसे काय कुठं गेले म्हटलं, चाब्या तुझ्याजवळ राहते, कपाट तुझ्या खोलीत आहे, ना कोणी आलं ना कोणी गेलं. तिचा जीव तर लयच घाबरला असं मग नाही तर काय. तर वैशाली ताई सोपी गोष्ट आहे काय, एवढं मोठं येऊन म्हणजे घरात. आता आत्याबाई काय करन, मला तर थेट चिंता येऊन पडली. आत्याबाई तिला मागन तेव्हा हे काय करन काही ना काही तर तिला जुगाड करावंच लागन ना. काय करन मग आता वैशाली ताई? मला तर शंका आहे त्या सुमित बापूजीवर. तुम्ही काही बी म्हणा, तेनंच घेतलं, त्याचंच काम आहे. कारण त्या दोघांशिवाय कोण जाते व खोलीत तिसरं? कोणी जाणं नाही, येणं नाही. बरं आपल्याशिवाय घरात कोणी येतही नाही आपल्या. पण ते काय लिखीन व त्याच्या साईडची होईना, आणि ठेवायला दिले त्याच्यावर नाही येईन काय आड, ते काय लिखीन? मला तसंच वाटते वैशाली ताई, होऊ शकते. नाही तर मग घेतले असं सुमित बापूजीनं. त्या दिवशी करे ना ते पैसे नाही असे करे ना. मग आता याच्यावर एक उपाय आहे. कोणता वैशाली ताई? हे पाय, ते म्हणे की पैसे नाही. आता ते आले म्हणजे त्याला म्हणजो म्हणा बापूजी सामान सरलं म्हणा, हे सामान आणून द्या म्हणा. आता त्याच्यावरच आहे की किराणा, तर आणते काय ते तर माहीत पडते. किराणा असं सांगजो का जेणेकरून 5-6 हजाराचा 10 हजाराचा होईल असं सांगजो. तसंही आता घरात लागतेच ना, लय सामान सरलं घरातलं. तर एक लिस्ट बनव, देऊन दे त्याच्याजवळ, माहीतच पडते. त्यानं जर हो म्हटलं तर समजून जायचं त्यानंच घेतलं, नाही म्हटलं तर तिकडूनही समजून जायचं यानं नाही घेतले. काही वैशाली ताई याच्याहून कोणता अंदाज लागून राहिला त्यानं घेतले नाही घेतले? ते काय एवढे शातीर आहे म्हटलं. आपण जर म्हणू ना तर म्हणून नाही वहिनी माझ्यावर पैसेच नाही म्हणत. मग त्याच्याहून काय अंदाज लागन तुम्ही पाहा लागन, काही ना काही युक्ती सुचवा लागन. आता सुचन मग, एवढा खुरापती दिमाग आहे तुझ्याजवळ आणि तुला आता काही आयडिया नाही येऊन राहिला काय? पाहू ना वैशाली ताई, आता चाल मी जातो, मग अंगणात पाणी टाकून देतो पहिले. हा टाकून द्या तुम्ही. तू काय करतो आता? तू एक काम करणं, तू जरासा उभे नसतं लावा लागते, पोछा लावून देणं जरासा घराले. मी नाही लावत बा, मै कंबर दुखते असं वाकू लावतो. तर वाकून काय नाही लावतं, दंडा घे ना आपला, त्यानं लावतो मॉपनं, त्यानं तर होऊन जाते. हा करतो ना वैशाली ताई. ही बी बाई मला काही सुखानं राहू नाही देत जराशी. आता येईन मजा आत्या बाई आल्या म्हणजे. हा आता कुठून भरून देईन परी, थोडंसं होतं काय, घ्या ना म्हणा आत्या बाईले टोले, आमच्यावर नाही भरोसा केला.
तिच्यावर भरोसा केला, 2 दिवसाची आली तिच्यावर. ज्या पोराले काम सांगते त्याच्यावरही भरोसा नाही केला. असं पाहिजेच होतं आत्याबाईले. आत्याबाईना तसंही म्हटलं आमच्यावर भरोसा नाही करत दोघीवर. तिच्यावर बापा अति भरोसा आहे. मोठ्या बापाची पोरगी वयनात हे, तर तिच्याजवळचं सामान कुठं जात नाही. चला आपण आपले कामं करा आता. आहो मजा.